गरगर फिरणारी शेपटी असणाऱ्या पक्षाचं हे मजेदार खेळणं बनवूया. यासाठी तुम्हाला लागेल एक ओरिगामीचा तयार पक्षी, छोटा कागदाचा तुकडा, टाचणी, रिफिल आणि सुई दोरा. 3 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटर लांबीचा कागदाचा तुकडा घ्या. दाखवल्याप्रमाणे त्याचे 3 भाग करा आणि त्यातल्या 2/3 कागदांच्या पट्ट्यांवर गम लावून घ्या. नंतर या पट्ट्या निम्म्याने दुमडा, म्हणजे ह्या भागातला कागद थोडासा जाड होईल. आता रिफिलच्या एका छोट्याशा तुकड्यामध्ये टाचणी घालून घ्या. कागदाच्या जाड झालेल्या भागांवर थोडासा गम लावा. गम थोडासा वाळल्यावर त्याच्यावर टाचणीचं टोक असं चिकटवा आणि दुसरा जाडा भाग वळवून वाय अशा आकाराचा एक सुंदरसा प्रोपेलर तयार करा. आता रिफिल हातात धरून जर तुम्ही प्रोपेलरवर फुंकलत तर टाचणी रिफिलमध्ये मोकळेपणाने फिरते आणि गरगर फिरणारी पक्षाची शेपटी तयार होते. आता ओरिगामीचा तयार पक्षी घ्या आणि त्याची शेपटी कापून टाका. शेपटीच्या ह्या भागाला आपण तयार केलेला पंखा बसवणार आहोत. शेपटीचा भाग उलगडून त्याला डिंक लावून घ्या. तो थोडासा वाळल्यावर त्याच्यावर फक्त रिफिलचा भाग या दोन्ही भागांमध्ये असा सँडविच करून चिकटवा. हे चिकटवताना अतिशय खबरदारी घ्या की गम रिफिलच्या आत जाता कामा नये, नाहीतर टाचणी रिफिलमध्ये मोकळेपणाने फिरणार नाही. हा झाला तुमचा पक्षी तयार. तो लटकवण्यासाठी सुईमध्ये दोरा ओवून त्याची एका बाजूने गाठ मारा आणि पक्षाच्या पाठीकडून तो असा ओवून घ्या. ह्याच्या शेपटीवर जरी तुम्ही फुंकलात तर प्रोपेलर कसा गरगर फिरतो बघा. आता दोऱ्याचं दुसरं टोक हातात धरा आणि पक्षी मस्त फिरवा. पक्षी फिरून प्रोपेलर तर गोल फिरेलच, पण त्याचबरोबर प्रोपेलरचा फडफड असा आवाजही येईल. आहे की नाही किती छान खेळणं. असा पक्षी बनवून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेट दिला तर ते किती खुश होतील.